ओके, तुम्हाला त्या पोझिशन्स मार्क करायच्या होत्या. भिंतीच्या समोर काही अंतरावर एक मोठी खांब किंवा एक मोठी आपण स्टिक म्हणूयात. ओके, एक स्टिप उभी करायची होती आणि मग जेव्हा सनराईज होतो तेव्हा त्या स्टिपची जी सावली आहे, ओके, तर ती सावली भिंतीवर पडणार. ओके, तर मग तुम्हाला ती पूर्ण डिसेंबर पर्यंत ही ऍक्टिव्हिटी करायची होती आणि तुम्हाला बघायचं होतं की ती जी सावली आहे ती मूव्ह कशी होते. ओके ओके, वेलकम एव्हरीवन हू आर देअर. येस, मानसी, सायली माने, आर्या, ओके, कार्तिक समाधान बोपी. ओके ओके, वेलकम एव्हरीवन. मानसी मनोज नलावडे, यस, श्रुती रणदिवे, प्राजक्ता विलास साबळे, गौरव, ओके, सायली माने, वेदिका थामके. Okay, so all of you are present today. So today we are going to take your next lesson, that is, okay, I'm going to share you. Just tell me if it is visible or not. Okay, is it visible? Yes, sir. Okay, okay, okay. Okay, all right, all right. ओके गाइस, तर यामध्ये तुम्हाला एक एक्सपेरिमेंट करण्यासाठी दिलेला होता. ओके, यू कॅन इझिली सी हिअर. ओके, हा चार्ट पण दिलेला होता, सनराईज सनसेट, आणि खाली एक फोटो आहे. ओके, हा जो काय फिगर 1.2 आहे, तुम्हाला हा एक्सपेरिमेंट करायचा होता. इथे एक आपल्याला वॉल दिसते पाठीमागे, त्यासमोर एक खांब आहे आणि जो की शॅडो आहे. ओके, त्या खांबाची किंवा त्या स्टिकची सनराईज आणि सनसेटच्या वेळी दुसऱ्या बाजूला एक वॉल आणि स्टिक असेल. ओके, so you were asked to mark that shadow. Okay, so it is changing throughout the year. Okay, ती शॅडो आहे ती कंटिन्युअसली एकाच ठिकाणी पडत नाही, कारण आपल्याला माहित आहे की सूर्याचं जे काही राईजचं लोकेशन आहे, सनराईज, तर ते लोकेशन आणि सनसेटचं लोकेशन, इट इज कंटिन्युअसली चेंजिंग थ्रू आउट द इयर. ओके गाईज, सो दिस वॉज युअर फर्स्ट लेसन, हाऊ सीझन ऑकर. म्हणजे आपले काही जे 3 ऋतू आहेत, ओके, ते ऋतू कसे होतात, तर त्याबद्दल आपण बघणार आहोत. तर हा फर्स्ट चॅप्टर झाला तुमचा. आता नेक्स्ट चॅप्टर आहे तुमचा 55 नंबर. ओके ओके, नाव we are directly coming to the 8th lesson, that is how seasons occur, part 2. So the first part was in the lesson 1. This is the second part. Okay okay, shall we start? I hope I'm audible to everyone. Yes, yes, yes. Okay, shall we start? Okay, 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 we will start. ओके, सुरुवातीला आपण काय करूयात, वी विल जस्ट रीड. ओके, वी विल रीड, यू जस्ट लिसन. डिस्कस द ऍक्टिव्हिटी यू हॅव बीन कॅरिंग आउट सिन्स जून. ओके, तुम्हाला जून मध्ये तुमच्या जेव्हा शाळा ओपन झाल्या, आता ऍक्च्युली तुमची कोणत्याही पद्धतीने शाळा ओपनच झालेली नाही. ओके, कोविड-19 मुळे किंवा कोरोनामुळे यावर्षी शाळा ओपन झालेली नाही. त्यामुळे तुमचा जो हा काही एक्सपेरिमेंट आहे, तो हा तुम्ही काही ऍक्च्युली केलेला नाही, परंतु तुमच्यापैकी कोणी जर घरी हा एक्सपेरिमेंट जर केलेला असेल, so they can easily understand. Okay, but no issues, we will try to understand everything. Okay, so they have asked you to discuss the activity that you were carrying out since June. Okay, chapter 1 we have just seen. Make use of the observation table for the month of June, September and December. तर जून, सप्टेंबर आणि डिसेंबर या मंथ साठी तुम्हाला ते ऑब्झर्वेशन करायला सांगितलेलं होतं. So based upon that, they have asked some questions. Okay, we will first just read, you just listen. In which month the duration of the day was around 12 hours? Okay, त्यांनी विचारले की कोणत्या दिवशी दिवस हा पूर्ण 12 तासाचा होता. ओके, आपण म्हणतो 12 तास दिवस आणि 12 तास रात्र असते. ओके, परंतु असं नसतं. कधी कधी काय होतं, सकाळी 6ला दिवस उगवतो, तर तो संध्याकाळी 6ला मावळतो, म्हणजेच कंप्लीट 12 तास झाले. परंतु कधी कधी काय होतं, दिवस
6ला उगवतो परंतु मावळतो 7 वाजता. म्हणजे संपूर्ण जो अंधार होतो, संपूर्ण जो सनसेट होतो तो 7 नंतर होतो. म्हणजेच जवळपास 13 आवर्सचा डे झाला. सो फर्स्ट क्वेश्चन इज, त्यांनी विचारले तुम्ही जे ऑब्झर्वेशन केले तर त्या ऑब्झर्वेशन नुसार कोणत्या दिवशी पूर्ण 12 तासाचा दिवस होता. ओके. सेकंड क्वेश्चन इज व्हॉट कुड बी द रिझन बिहाइंड इट. आणि त्यांनी विचारले मग यामागे कारण काय असू शकतं. ओके. आपण तर बघितलं कधी कधी 13 तासाचा पण दिवस होऊन जातो आणि 11 तासाची रात्र होते. ओके. कारण ओव्हरऑल टोटल डे नाईट मिळून किती असतं, 24 आवर्स असतं. ओके. सो बेसिकली कधी कधी काय होतं, रात्र खूप जास्त होते. तुम्ही जर हिवाळ्याचं एक्झाम्पल घेतलं, हिवाळ्यात काय होतं, दिवस लवकर मावळतो, सन सेट्स व्हेरी अर्ली. ओके. 5 वाजता 5:30 वाजताच अंधार व्हायला सुरुवात होते. सो बेसिकली, परंतु तेच जर तुम्ही उन्हाळ्याचं एक्झाम्पल घेतलं, तुम्ही जर समर सीझन मध्ये बघितलं तर काय होतं, इन समर सीझन ऍक्च्युली सन सेट्स ऍट 7 PM डायरेक्टली. ओके. म्हणजेच आपण वर्षभर बघतो की दिवसाचा जो आकार आहे तो कमी जास्त होत असतो, परंतु ओव्हरऑल डे अँड नाईट मिळून किती असतो, इट इज 24 आवर्स. सो दे हॅव आस्क्ड व्हॉट कुड बी द रिझन बिहाइंड दिस. यामागे कारण काय असू शकतं. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन. ओके, नॉट क्वेश्चन. ब्रिंग आउट द डिफरन्सेस बिटवीन द ड्युरेशन ऑफ डे टाइम इन द मंथ्स ऑफ जून, सप्टेंबर अँड डिसेंबर. मग त्यांनी काय विचारलंय, जून, सप्टेंबर, डिसेंबर हे जे काही 3 मंथ्स आहेत. ओके. या 3 मंथ मध्ये डे टाइम किती व्हॅरी झालेला आहे, त्यात किती डिफरन्स होता ते त्यांनी विचारले. म्हणजे काय, 1 जूनला जर डे टाइम 12 आवर्सचा होता तर सप्टेंबर मध्ये तो किती असेल, डिसेंबर मध्ये तो किती होता. ओके. सो दे हॅव आस्क्ड दिस. व्हॉट कुड बी द रिझन फॉर द चेंज इन द शेडो ऑफ स्टिक. आपण बघितलं जी काही स्टिक आपण उभी करून ठेवली होती वॉलच्या इन फ्रंट ऑफ वॉल और बिफोर द वॉल, तर त्याची जी काही शॅडो आहे ती शॅडो चेंज होत आहे. म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ती मूव्ह होत आहे, एकतर नॉर्थला किंवा साऊथला, अशा ठिकाणी ती शिफ्ट होत आहे किंवा मूव्ह होत आहे. सो दे हॅव आस्क्ड व्हॉट कुड बी द रिझन. ओके. व्हेन यू डू दॅट एक्सपेरिमेंट, all this question will arise in your mind. So am I audible, friends? I need your confirmation. Hello? Am I audible? Okay, okay. Okay, what about Mansi? Okay, okay. Due to season in the day and night comes at time. Okay. In summer, daytime is not night. Yes, yes, sure, sure. Very good. This is our observation, right? समर मध्ये दिवस मोठा असतो, डे आवर्स जास्त असतात, आणि विंटर सीझन मध्ये डे आवर्स कमी असतात, नाईट आवर्स जास्त असतात. ओके. सो वी आर गोइंग टू सी रिझन फॉर दिस. ओके. वी आर गोइंग टू सी द रिझन बिहाइंड दिस. ओके. But first of all, let's see this points or these questions. Okay. Okay. What could be the reason for the change in the shadow of stick? Next is, what did you observe about position of the sun? Okay. At the horizon at the time of sunrise and sunset. त्यांनी हे पण विचारलंय की सनराइज आणि सनसेट हे जे दोन्हीच्या वेळेस सनची जी पोझिशन आहे, जेव्हा उगवण्याच्या वेळी आणि मावळण्याच्या वेळी, ती कोणती आहे, ती चेंज होते की नाही, ती कशी शिफ्ट होते, तर ते त्यांनी विचारलंय. ओके. विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स कुड बी रिलेटेड विथ द चेंज इन द पोझिशन ऑफ द शॅडो ऑफ द स्टिक अँड द डिफरन्स इन द ड्युरेशन ऑफ डे टाइम. खाली त्यांनी काही कारण दिले आणि त्या कारणांवरून त्यांनी विचारलंय की यापैकी कोणते कारण रिस्पॉन्सिबल आहे, जे काय आपण डे नाईट मध्ये किंवा डे टाइम मध्ये जे आपण डिफरन्स बघतोय किंवा स्टिकची पोझिशन जी चेंज होत आहे. ओके. तर त्यासाठी कोणते कारण असू शकतात. रोटेशन ऑफ द अर्थ, येस, दिस इज द रिझन. डिस्टन्स बिटवीन द अर्थ अँड द सन, also yes, this is also responsible. Revolution of the earth, yes, of course, this is also responsible. And the axis of earth. So all these 4 factors are responsible for change in the position of the shadow of the stick and difference in the duration of daytime. Okay. We have made the observation. Okay. So for that observation, why
daytime is long in summer and daytime is less or shorter in the summer. So these are the factors responsible for that. Four factors. Now we are going to see it one by one. Okay. You must have noticed the largest day, longest day. Okay. The shortest day and the days with the same duration of the day and night time with the help of observation in the month of June, September, and December. Okay. So what are they telling you? So they are telling you that when you were doing that experiment in June, September, and December, you have observed some things. Okay, what you have observed? You have noticed longest day. ओके, या 3 मंथ मध्ये तुम्हाला एखादा डे एकदम लॉंगेस्ट आठवला असेल किंवा आढळून आला, नोटीस झालेला असेल. ओके, दी शॉर्टेस्ट डे. कधी तुम्हाला एखाद्या मंथ मध्ये एखादा डे एकदम शॉर्टेस्ट आढळून आला असेल किंवा नोटीस झाला असेल. अँड दी सेम ड्युरेशन ऑफ द डे अँड नाईट. कधी कधी काय, डे अँड नाईट सेम अवर्सचे, 12 अवर्सचे. ओके, म्हणजे येथे तीन तीन पोझिशन्स आहे किंवा तीन गोष्टी आहेत. कोणत्या? वन इज लॉंगेस्ट डे, वन इज शॉर्टेस्ट डे अँड सेम डे अँड नाईट. ओके, इन सप्टेंबर, जून अँड डिसेंबर. ओके, जनरली दिस डेट्स आर द सेम एव्हरी इयर. ओके, तर ही जी गोष्ट आहे त्यांनी तुम्ही जे ऑब्झर्व केलं हे दरवर्षी आपल्याला नोटीस होतं. म्हणजे तुम्ही ज्या दिवशी लॉंगेस्ट डे पाहिला तर त्याच दिवशी दरवर्षी तो डे लॉंगेस्ट असतो. म्हणजे मागच्या वर्षी जून मध्ये एखादा डे जर लॉंगेस्ट असेल तर या वर्षी 2021 मध्ये पण जून मध्ये तो डे लॉंगेस्ट असेल. म्हणजेच ही रिपीटिंग सायकल आहे फॉर एव्हरी इयर. ओके, these dates are same every year. With the help of the shadow experiment, you must have noted the change in the position of sunrise. ओके, शॅडो एक्सपेरिमेंटचा आपला उपयोग काय झाला की आपल्या एक लक्षात आलं की सनराइज होताना शॅडोची पोझिशन ही कंटिन्युअसली चेंज होत आहे. एकदा ती नॉर्थ कडे जात आहे, एकदा ती साऊथ कडे जात आहे. ओके, तिची काय बॅक साइडला जी वॉल आहे तर त्या वॉलला एकदा बॅक साइडला साऊथ साइडला आणि एकदा नॉर्थ साइडला जात आहे. ओके, लेट अस स्टडी द चेंजेस इन पोझिशन ऑफ सनराइज अँड डिफरन्सेस इन द ड्युरेशन ऑफ डे अँड नाईट टाइम. ओके, तर आपण समजून घेऊयात की सनराइजची जी काही पोझिशन आहे जी चेंज होत आहे ती पोझिशन आणि डे नाईटचा जो काही डिफरन्स आहे किंवा डे टाइमचा जो डिफरन्स आहे तो का होतोय, आपण या गोष्टी सगळ्या समजून घेऊयात. ओके, सो आर यू गाइज रेडी फॉर दॅट? Sorry for disturbance. Hello. Okay, okay. Okay, then we will continue now. So, okay, what about other students? Only one student is just responding. Gaurav, Mr. Bhopi, okay. Thamke. Am I audible to them also? Okay, Vaibhav Randive. ओके ओके ओके, मला सर्वांची काळजी घ्यायची. ओके, सर्वांची काळजी मला घ्यावी लागते कारण सर्वांना समजलं पाहिजे. सो दॅट्स वाय आय एम आस्किंग टू एव्हरीवन. ओके ओके, येस येस, श्रुती रणदेवे. सॉरी, ऍक्च्युअली आय एम गेटिंग युअर नेम डिफरंट ओव्हर हियर, दॅट्स वाय. ओके, देन लेट्स स्टार्ट. ऍपियरंट मुवमेंट ऑफ द सन म्हणजे काय? शॅडो एक्सपेरिमेंट. ओके, तर आपल्याला काय माहित आहे की सनराइजची पोझिशन ही वर्षभर चेंज होत असते. ओके, म्हणजे काय, काही महिने जो काही सन आहे किंवा सूर्य आहे तो उत्तरेकडून उगवताना आपल्याला दिसतो. म्हणजे जी काही नॉर्थ डायरेक्शन आहे आपली, ओके, तर नॉर्थ साइडला शिफ्ट झालेली दिसतो आपल्याला. नॉर्थ कडून उगवत नाही तर नॉर्थ साइडला शिफ्ट झालेला दिसतो नॉर्मली. आणि कधी कधी काही महिने आपल्याला तो साऊथ डायरेक्शनला शिफ्ट झालेला दिसतो. ओके, तर त्याला काय म्हटलं जातं? अपिअरंट मुवमेंट ऑफ द सन. हे ऍक्च्युअली होतं की म्हणजे ऍक्च्युअली सनची पोझिशन चेंज होते की तर असं होत नाही. ओके, ऍक्च्युअली सनची पोझिशन चेंज होत नाही तर अर्थची पोझिशन चेंज होते. त्यामुळे इथं त्यांनी सांगितलं की अपिअरंट मुवमेंट ऑफ द सन म्हणजे दिसणारी फक्त. इट इज नॉट ऍक्च्युअल. सन इज स्टेबल देअर अँड अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन अँड अर्थ ऑल्सो रिव्हॉल्विंग अराउंड इट्स ओन ऍक्सिस, दॅट इज द रोटेशन ऑफ अर्थ अराउंड द ऍक्सिस. तर त्यामुळं आपल्याला रात्र आणि दिवस पृथ्वीवर आढळून येतात. कशामुळं?
because of the rotation of the earth around its own axis. ओके, तर आपण बघूया अपीअरंट मोमेंट ऑफ द सन, म्हणजे आपल्याला जो काही नॉर्थला शिफ्ट झालेला दिसतो आणि साऊथला कधी कधी दिसतो. ओके, कधी कधी सेंटरला म्हणजेच ईस्टला दिसतो नॉर्मली. तर हे काय होतं ते बघूयात. ओके, you must have realized through your observations that the position of sun at sunrise appears to change on the horizon every day. ओके, तुम्ही जे ऑब्झर्वेशन केलंय त्यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की क्षितिजावर म्हणजेच काय हॉरिझॉन, क्षितिजावर सूर्याची जी पोझिशन आहे ती कंटिन्युअसली आपल्याला चेंज झालेली दिसते. ओके, इट्स पोझिशन अपिअर्स टू मूव्ह टुवर्ड्स द नॉर्थ और साऊथ इन कोर्स ऑफ इयर. ओके, म्हणजे एका वर्षाच्या काळात, इन अ कोर्स ऑफ इयर म्हणजे वर्षाच्या काळात, इन अ कोर्स ऑफ इयर द पोझिशन ऑफ सन appears to move towards north or appears to move towards south. म्हणजे एकतर नॉर्थ डायरेक्शनला आपल्याला किंवा उत्तरेकडे जाताना सूरज दिसतो किंवा सूर्य दिसतो, किंवा काही महिने आपल्याला साऊथ साइडला म्हणजेच दक्षिणेकडील बाजूला जाताना दिसतो. ओके, Sir, your voice is stopped. am I audible, friends? Yes. Yes, sir. Yeah, actually, sorry for the disturbance when call came to me. That's why. Okay, am I audible now? Yes, sir. Okay, okay. Yes. वर्षभर काही महिने सूर्य हा आपल्याला उत्तरेकडे जाताना दिसतो उगवताना, आणि कधी कधी आपल्याला साऊथ डायरेक्शनला शिफ्ट झालेला दिसतो. परंतु ऍक्च्युअली इट इज नॉट इन द रियालिटी. ओके, सन डझंट गो एनीवेअर. ओके, सन डज नॉट मूव्ह एनीवेअर. दॅट इज वाय this movement of the sun towards the north or south in a year is called apparent movement of the sun. यामुळेच काय म्हणता, इट इज नॉट इन रियालिटी. आपल्याला फक्त ते एक भास होतो, आपल्याला आभास होतो किंवा आपल्याला एक अपीअरन्स येतो त्याचा तिकडे आहे म्हणून. ओके, सो दॅट्स वाय दिस मोमेंट टुवर्ड्स नॉर्थ और टुवर्ड्स साऊथ इज कॉल्ड ॲज apparent movement of the sun. Okay, it is not actual. The position of the rising sun keeps on moving towards the south in the period from 21st June to 22nd December. आता बघा, मी तुम्हाला काय म्हटलं की काही महिने आपल्याला साऊथकडे शिफ्ट झालेला दिसतो. ओके, म्हणजे थोडस साऊथ डायरेक्शन आपल्याला उगवताना दिसतो, राईज होताना दिसतो. तर हे महिने कोणते आहेत? ओके, साऊथकडे उगवताना कोणते महिने आहेत, तर तारीख काय आहे ती 21 जून टू 22 डिसेंबर. म्हणजे तुम्ही 21 जून ते 22 डिसेंबर हे काय झाले, 6 मंथ झाले. तुम्ही मोजून बघू शकता. ओके, दीज आर टोटल 6 मंथ्स टोटल. ओके, तर हे टोटल 6 मंथ सनराईज हा साऊथ डायरेक्शनने होतो. ओके, साऊथ म्हणजेच काय, दक्षिण डायरेक्शन कडून आपल्याला आढळून येतो. तर त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, सो धिस पिरियड इज कॉल्ड एज दक्षिणायन. ओके, दक्षिणायन म्हणजेच तुम्ही लक्षात घेऊ शकता, दक्षिणायन मीन्स साऊथ. सो 21 जून टू 22 डिसेंबर इज द पिरियड ऑफ दक्षिणायन. ओके, हा पिरियड आहे दक्षिणायनचा, म्हणजे सूर्याचं आगमन हे दक्षिणेकडून होतं म्हणूनच त्याला म्हणतात दक्षिणायन. आणि आता पुढे काय उरलं, ओके, 21 जून ते 22 डिसेंबर हे 6 मंथ झाले. आता आणखी 6 मंथ्स उरले, बरोबर. वी नो देर आर टोटल 12 months in a year. Now 6 month sunrise takes place or originates from south. Now next 6 months originates from north. It is obvious. Okay, it is logical. मग ते नेक्स्ट मंथ कोणते आहे? ओके, आपण 22 डिसेंबर घेतलं, 21 जून घेतलं. आता उरलं काय, 22 डिसेंबर नंतरचे जे काही मंथ आहे, मग 22 डिसेंबर नंतर कोणकोणते मंथ आहे? डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे and again June. Okay, so in the period from 22nd December to 21st June, the sun keeps on moving towards the north. Okay, this period is called as Uttarayan. North means Uttar.
उत्तरेकडून आगमन झालं तर त्याला म्हणतात उत्तरायण. ओके, अँड व्हॉट इज द पिरियड फॉर दॅट? द पिरियड फॉर दॅट इज द पिरियड आफ्टर दक्षिणायन. ओके, अँड व्हॉट इज दॅट पिरियड? इट इज फ्रॉम दक्षिणायन एंड्स ऑन 22 डिसेंबर. ओके, दक्षिणायन संपतं कधी? 22 डिसेंबरला संपतं, आणि मग उत्तरायण परत 22 डिसेंबर पासूनच चालू होतं. म्हणजे ज्या दिवशी दक्षिणायन संपतं त्या दिवशी उत्तरायण चालू होतं. ओके, म्हणजेच 22 डिसेंबर टू 21 जून. ओके, so this period is called as Uttarayan. Okay, so what is Uttarayan? What is Dakshinayan? Hello. Yes, sun is obviously it is a big star. Okay, it is a medium star. Okay, it does not go anywhere, so it is called as apparent moon. Yes, yes, yes. Obviously, it means you have understood it properly. Okay, every star. Okay, आपण ज्या काही चांदण्या बघतो, these चांदण्याs are nothing but stars. Okay, and that stars doesn't move anywhere. ते स्टार फक्त खूप दूर आहे म्हणून आपल्याला ते लुकलुकताना दिसतात. परंतु सूर्य हा पण एक स्टार आहे, एक चांदणी आहे, परंतु तो आपल्या खूप जवळ आहे. सो दॅट्स वाय आपल्याला तो खूप मोठा दिसतो. ओके, सो आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हॉट इज दक्षिणायन अँड व्हॉट इज उत्तरायण. ओके, and what is the date for that? You have to remember that date because it may get confusion. Okay, you may get confused between the dates. Okay, June to December, 21st June to December is south. Okay, means Dakshinayan. Okay, I will give you one trick for the recalling. Okay, आपल्याला माहित आहे की वर्षाचे शेवटचे 6 महिने काय आहेत? जून ते सपोज जून ते डिसेंबर. ओके, आणि हे झाले शेवटचे मंथ. आणि आपण काय म्हणतो? नॉर्थ अँड साऊथ. आपण साऊथ अँड नॉर्थ नाही म्हणत. ओके, आपण काय म्हणतो? नॉर्थ अँड साऊथ. साऊथ पण शेवटला आला आणि जून ते डिसेंबर पण शेवटला आले. सो यू कॅन मेक द कनेक्शन बिटवीन देम. ओके, ओके, ओके. सो मानसी हॅज अंडरस्टूड. व्हॉट अबाउट अदर स्टुडंट्स? हाव दे अंडरस्टूड व्हॉट इज उत्तरायण, व्हॉट इज दक्षिणायन? Okay, apart from Mansi. Okay, Gaurav. Okay, okay, okay. Okay, you guys are very clever one. Okay, त्यामुळे मला शिकवायला पण काही त्रास होत नाही जास्त. Okay, so let's take the next topic now. The revolution of the earth around the sun and the tilted axis of the earth are two factors responsible for the apparent movement of the sun. Okay, guys. तर फ्रेंड्स, आपल्याला एक गोष्ट काय माहित आहे? We know that is the revolution of the earth around the sun. पृथ्वी काय करते आहे? आपली जी अर्थ आहे ती एका वर्षामध्ये सन भोवती रिव्होल्यूशन करते कम्प्लीट. ओके, ओके, इट टेक्स अ इयर टू कम्प्लीट वन रिव्होल्यूशन अराउंड द सन फॉर द अर्थ. ओके, सो आपल्याला माहित आहे द रिव्होल्यूशन ऑफ द अर्थ अराउंड द सन. अँड वन अनदर थिंग इज that the axis of the earth, okay, is somewhat tilted. Okay, पृथ्वीचा जो ऍक्सिस आहे तो काय आहे? तो टिल्ट झालेला आहे. म्हणजे काय? तो थोडासा तिरपा होतो. ओके, आपण काय बघितलेलं आहे? जेव्हा आपण एखादा बॉल हातामध्ये घेतो, समजा फुटबॉल. ओके, तर फुटबॉल जर हातामध्ये घेतला तर त्याचा जो ऍक्सिस असेल सपोज, तो काय असतो? तो व्हर्टिकली असतो किंवा आपण म्हणत एक स्ट्रेट लाईन मध्ये असतो. तो काय टिल्ट झालेला नसतो फॉर एक्झाम्पल. परंतु अर्थचा जो ऍक्सिस आहे तो समवॉट टिल्टेड, तो थोडासा टिल्ट झालेला आहे. तो ऍक्च्युअली स्ट्रेट लाईन नसतो, तो थोडासा टिल्ट झालेला असतो. ओके, सो दीज आर टू reasons. Okay, these are two factors that are Sir, your voice is responsible. breaking. Yes. Sir, your voice is clear. Okay, for whom the voice is breaking? Gaurav. For Gaurav, it is breaking. Okay, Gaurav, can you please reconnect once again? Okay, okay. Shall I proceed ahead? Okay. Okay, so आपण बघितलं दक्षिणायन आणि उत्तरायण. आता याला रिस्पॉन्सिबल फॅक्टर्स काय आहे?
real or responsible. First factor आहे the revolution of the earth around the sun, and second factor is the tilted axis of the earth. Okay, so these are two different factors, okay, that are responsible for Dakshinayana and Uttarayana. आपण ते बघूयात. Okay, seasons occur only with reference to northern and southern hemispheres. आपल्याला माहित आहे पृथ्वीचे जर आपण सेंटर मधून जर दोन पार्ट केले तर काय दिसेल तर आपल्याला नॉर्दर्न हेमिस्फिअर अँड साऊदर्न हेमिस्फिअर, म्हणजे जो काय अर्धगोल आहे, उत्तरेकडील अर्धगोल आणि दक्षिणेकडील अर्धगोल. सो सीझन हे त्या दोन्ही हेमिस्फिअरशी रिलेटेड आहेत. ओके, सीझन हेच त्या दोन्ही हेमिस्फिअरशी रिलेटेड आहे. ते कसे आहेत आपण ते बघूया. ओके, they have asked you one question: in which direction will the location of sunrise and sunset appear to move after 22nd December? Can anybody tell me, after 22nd December, at which location or which direction, okay, these sunrise or sunset to appear? Can anybody tell me? Hello, am I audible? Yes, yes. Can just think about that. After 22nd December, at which direction this sunrise will start to move? Use logic. Use your study that we have just now studied. Okay, that learning. Can after 22nd December, Dakshinayan ends. Okay, and Uttarayan starts. That's why sun will start to move towards Uttar, means north. It will move towards the north direction. It will start to moving towards north direction, because at 22nd December, Dakshinayan ends, and at the same day, Uttarayan starts. Okay, don't confuse. Okay, after 2 to 3 readings, you will be able to understand it. Okay, 2-3 रिव्हिजन तुम्ही केलं ना की तुमची एक गोष्ट लक्षात येईल. ओके, नो इश्यूज. इट इज ऑब्वियस. सर्व जेव्हा गोष्टी आपण एकदम सांगत असतो, ओके, मी आता तुम्हाला सर्व गोष्टी एकत्र सांगत आहोत, तर त्या सुटसुटीत होईपर्यंत, तुम्हाला समजेपर्यंत थोडासा वेळ त्यात जाणार आहे. ओके, नो इश्यूज. Okay, so it will move towards the north direction. Okay, again here is always remember, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कोणती आहे? This year you will study the apparent motion of the sun in your science textbook as well. तुमचं सायन्सचं टेक्स्टबुक मध्ये तुम्ही ही apparent motion of the sun स्टडी केलंय का? No, sir. Not yet. Okay. So in that book, the sun's east-west motion from sunrise to sunset, that is its diurnal apparent motion, is also considered. Okay, in geography, we consider the apparent movement of the sun. Apparent movement means north to south direction, sunrise. Okay, in both motions, the sun only appears to move. Okay, you already know it. Okay, it is just apparent. It is not in real. Okay, the diurnal apparent movement of the sun is related to rotation of the earth, whereas its annual apparent movement is related to the revolution of the earth and the tilt of the earth's axis. ओके, तुमचं हे जेव्हा सायन्स मध्ये पण कम्प्लीट होईल तेव्हा तुमची ही गोष्ट आणखी लक्षात येईल. ओके, सो त्यानंतर पण तुमचा जर पॉईंट क्लिअर झाला नाही तर आपण पुन्हा स्टडी करूयात. ओके, तर आपण काय बघितलं? आपण बघितलं दक्षिणायन, उत्तरायण, आणि we have studied what are the factors responsible for that. ओके, आणि आपण बघितलं सीझन्स कुठे कुठे होतात. सीझन्स बेसिकली जे काही नॉर्दर्न आणि साऊदर्न हेमिस्फिअर आहे या दोन्हीशी रिलेटेड असतात. ओके, तर आपण बघूयात. ओके, ऑब्झर्व फिगर 8.1 केअरफुली अँड आन्सर. ओके, ही फिगर आहे 8.1, सायकल ऑफ सीझन्स अँड इक्विनॉक्स. ओके, सॉलिस्टायसिस.
Guys, just 1 minute. Wait for 1 minute. Sir has told to wait for a minute. Okay, be ready now. I will again share my screen. Okay, just tell me if it is visible again or not. Okay, is it visible? Yes. Okay, okay. Okay, so you have to observe this figure. Okay, let's study about it. Okay, you can see sun over here at the center. And what we know that Earth revolves around the sun. Okay, and they have given four positions. Okay, त्यांनी काय दिलंय? पृथ्वीच्या फोर पोझिशन्स दिल्या ऍक्च्युली. म्हणजे काय? वर्षातील काही दिवस या पोझिशनला पृथ्वी असेल, आपली अर्थ, नंतर ती मूव्ह होऊन या ठिकाणी समजा पुढच्या ठिकाणी जाईल, त्यानंतर मूव्ह होऊन आणखी पुढे पुढे होत असं पूर्ण फोर फॉर एक्झाम्पल दिले आहेत. ओके, and based upon that they have asked some questions. Okay, let's see first of all. NP means northern sphere. Okay, and ASP means southern hemisphere. Okay, they have given in short. Okay, so based upon that they have asked some questions. Okay, you can also see the rotation of earth around the sun also, and rotation of the earth around its own axis. Okay, here is the direction given about the own axis. Okay, now study, let's read the questions based upon that. How is northern hemisphere in which you live positions relative to sun on the dates given in the figure? आता आपण कुठे राहतो यांनी फक्त इथे नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिकेचा फोटो दिलेला आहे. ओके, ऍज अ अर्थ. म्हणून आपली जी बाजू आहे इंडियाची किंवा एशियन कॉन्टिनेंटची, ती बाजू ऍक्च्युअली त्यांनी इथे दिलेली नाही. ओके, सो दे हॅव आस्क्ड व्हॉट इज युअर पोझिशन. ओके, और द हाऊ इज नॉर्दर्न हेमिस्फियर इन विच यू लिव्ह. तुम्ही समजा नॉर्दर्न हेमिस्फियर मध्ये जर राहताय. ओके, आपण कुठे राहतो? वी आर इन दी नॉर्दर्न हेमिस्फियर. ओके, सो दे हॅव आस्क्ड व्हॉट इज युअर पोझिशन रिलेटिव्ह टू सन. भारत किंवा आपला इंडिया हा जो काही आपली जी कंट्री आहे ती कोणत्या हेमिस्फियर मध्ये आहे? ती नॉर्दर्न हेमिस्फियर मध्ये आहे. ओके, आणि आपली पोझिशन काय असेल त्यांनी विचारली अकॉर्डिंग टू सन. सेकंड क्वेश्चन इज which season will you experience in northern hemisphere around 22nd December. काय दिलं त्यांनी? 22nd डिसेंबरला आपल्याकडे कोणता सीझन असेल हा पण क्वेश्चन विचारलाय. नेक्स्ट क्वेश्चन इज what would be the region in the northern hemisphere around what would be the season in the northern hemisphere around 21st June. त्यांनी काय विचारलं आणखी 21st जूनला नॉर्दर्न हेमिस्फियर मध्ये कोणता सीझन असेल. Next question. We are going to see the answer for all these things. Okay, but just read one. If it is winter in the northern hemisphere, which season will be in the opposite hemisphere. म्हणजे काय? नॉर्दर्न हेमिस्फियर मध्ये जर हिवाळा असेल तर साऊदर्न हेमिस्फियर म्हणजेच अपोजिट हेमिस्फियर मध्ये कोणता ऋतू असेल ते विचारले. At any given point of time, why are seasons in the northern and southern hemisphere different? तर त्यांनी विचारले आपण वर्षाचा कोणताही जर काळ घेतला तर नॉर्दर्न आणि साऊदर्न हेमिस्फियर मध्ये अपोजिट सीझन्स किंवा वेगवेगळे सीझन्स काय असतात. ओके, आपण बघूयात आता ते. ओके, ओके, नाउ लेट्स सी अबाउट दी
We will study about these questions, okay, later on in subsequent topics. Okay, पुढचे जे टॉपिक्स होणार आहेत त्यामध्ये आपण ते बघणार आहोत subsequently. So don't worry about that. Okay, guys. First of all, let's see again. See this position of the Earth. Okay, annual equinox 22nd September. So they have asked about 22nd December. So guys, you can easily see that the axis of the Earth is tilted 23 degree. Okay, 23.30 degrees. Okay, and we are in the northern hemisphere. Now you can easily see here. Okay, here is the sun, here is the Earth, and above is the northern hemisphere where we are located. India is located, and you can easily see that northern hemisphere is far away from sun than southern hemisphere. Okay, as Earth is tilted, you can imagine. Okay, Earth is tilted. Earth tilt असल्यामुळे काय होईल, जो साऊदर्न हेमिस्फिअर आहे तो सूर्याच्या थोडंसं जास्त बाजूला आहे, म्हणजे सूर्याच्या थोडा जास्त जवळ आहे. आणि तुम्ही जर नॉर्दर्न हेमिस्फिअर जर घेतला तर तो काय झालेला आहे, तिरका झाल्यामुळं, टिल्ट झाल्यामुळं तो सूर्यापासून थोडासा दूर गेलेला आहे. ओके, आर यू एबल टू इमॅजिन? हॅलो, are you guys able to imagine that the northern hemisphere is somewhat tilted and it is away from sun, and southern hemisphere is somewhat near to sun. Okay, तो सूर्याच्या थोडासा जवळ आहे. ओके, तर त्यामुळे काय होतं, आय विल जस्ट एक्सप्लेन इन ब्रीफ. ओके, त्यामुळं व्हॉट हॅपन्स when sun rays get emitted from the sun and start to reach northern hemisphere, okay, then they have to travel much distance. okay, जे काय सूर्यकिरण आहे ते जेव्हा सूर्यापासून ओरिजिनेट होतात आणि नॉर्दर्न हेमिस्फिअर पृथ्वीकडे येतात, तेव्हा नॉर्दर्न हेमिस्फिअर वर जेव्हा ते जातात, तर आपल्याला एक गोष्ट माहित आहे की नॉर्दर्न हेमिस्फिअर मात्र टिल्ट झाल्यामुळं इन द डिसेंबर 22. ओके, आपण कोणता मंथ बघत आहोत? डिसेंबर या मंथ मध्ये बघत आहोत. डिसेंबर मंथ मध्ये पोझिशन आपण अर्थची बघत आहोत. यामध्ये काय होतं, सन पासून जे सोलर रेज निघतात किंवा सनरेज निघतात ते जेव्हा अर्थवर पोहोचतात तर ते नॉर्दर्न हेमिस्फिअरवर जराशे लेट पोहोचतात. ओके, का लेट पोहोचतात? कारण त्यांना थोडस जास्त अंतर पार करावं लागतं किंवा जास्त अंतर कव्हर करावं लागतं. कारण आपण बघितलं इतक्यातच की नॉर्थ हेमिस्फिअर थोडासा सन पासून दूर गेलेला आहे आणि साऊथ हेमिस्फिअर थोडासा सन पासून जवळ आलेला आहे. मग जर साऊथ हेमिस्फिअर जर सनच्या जवळ असेल तर ऑब्विसली सनची जी काही हिट आहे ती साऊदर्न हेमिस्फिअरला जास्त लागणार आहे, आणि जी काही नॉर्दर्न हेमिस्फिअरला जी हिट आहे ती थोडीशी कमी लागणार आहे. कारण ते जे अंतर आहे ते नॉर्दर्न हेमिस्फिअरचं कमी आहे आणि साऊदर्न हेमिस्फिअरचं कमी आहे. यामुळं काय होतं, जर हिट कमी लागली तर डिसेंबर मंथ मध्ये आपल्याकडे ऊन कमी राहणार आहे. ओके, जे काही हिट कमी आहे, ओके, सनरेज आहे ते कमी पोहोचणार आहेत, तर त्यामुळे आपल्याकडे विंटर सीझन या डिसेंबरच्या मंथ मध्ये असणार आहे. ओके, सो दॅट्स वाय देअर इज विंटर सीझन इन द डिसेंबर. ओके, and in the opposite there is summer season in the southern hemisphere because it is near to sun than the northern hemisphere. Okay, again if you take the example of spring equinox, okay, so this is called as winter solstice. Okay, and here is the spring equinox. You can just make the opposite of that, 21st March. ओके, 21st मार्चला काय होतं? 21st मार्चला Summer होतं. solstice. येस. 21st मार्चला स्प्रिंग इक्विनॉक्स होतो. ओके, समर सॉलिस्टाइस 21st जूनला होतो. ओके, सो वी विल स्टडी इट इन डीप. ओके, बट फॉर दिस क्वेश्चन्स इट इज ओके. Okay, now let's take the next topic. I will again explain it later on. Okay, because this point is coming later on. Okay, here is perihelion and aphelion positions of the earth. Okay, सुरुवातीला आपण ही गोष्ट समजून घेऊयात.
पेरिहेलियन आणि एपिहेलियन पोझिशन्स म्हणजे काय? कारण मी तुम्हाला जे आता हे सिंपल मध्ये सांगितलं की नॉर्दर्न हेमिस्फिअर दूर जात आहे, साऊदर्न हेमिस्फिअर जवळ येत आहे. ओके, सो त्याबद्दलच आपण यामध्ये बघणार आहोत. ओके, द पाथ ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ अराउंड सन इज इलिप्टिकल. आपल्याला एक गोष्ट माहित आहे, अर्थ जी रिव्हॉल्व होत आहे सनच्या अराउंड, ती एकदम सर्क्युलर ऑर्बिट मध्ये होत नाही, ती इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये होत आहे. इलिप्टिकल ऑर्बिट म्हणजे काय? तुम्ही इथे खाली बघू शकता, सर्क्युलर नाही, इट इज नॉट डायरेक्टली सर्क्युलर. हे पूर्ण वर्तुळाकार नाही, ही जराशी इलिप्टिकल आहे. इट इज अवे फ्रॉम दी circular. Okay, we can say it is not circular. The sun is at one of the two centers of the ellipse. आता हा जो इलिप्स आहे याला दोन सेंटर्स असतात. टू सेंटर्स काय असतात? तर याचा जो काही एका बाजूचा कर्व आहे, ओके, ह्या बाजूचा जो कर्व आहे, तर ह्या कर्वचा सेंटर वेगळा येतो, आणि या साईडचा जो कर्व आहे तर या कर्वचा सेंटर डिफरंट येतो. हे जे दोन कर्व आहे हे एकदम डिफरंट आहे. ओके, त्यामुळे त्यांचे जे सेंटर्स आहे ते एका ठिकाणी येत नाही. आता सर्कलचा सेंटर का एका ठिकाणी येतो? बिकॉज इट इज नॉट इलिप्टिकल, इट इज सर्क्युलर ऑल ओव्हर इट्स पाथ. परंतु इलिप्सचा जो पाथ आहे तो इट इज नॉट डायरेक्टली फुल्ली सर्क्युलर. दॅट्स वाय इट्स सेंटर इज नॉट कमिंग ऍट वन पॉइंट. सो लेफ्ट साइडचा जो सर्क्युलर पाथ आहे त्याचा सेंटर त्याच्या जवळ येतो, आणि राईट साइडचा जो सर्क्युलर पाथ आहे त्याचा सेंटर किंवा इलिप्टिकल पाथ आहे त्याचा सेंटर हा त्याच्या बाजूला येतो. तर आपण बघूया जस्ट त्याबद्दलच. ओके, सो द सन इज ऍट वन ऑफ द टू सेंटर्स ऑफ द इलिप्स. एका वेळी काय होतं, सन कोणत्या तरी एका सेंटरला असतो. The sun does not change its position. Actually, sunची पोझिशन चेंज होत नाही, अर्थची पोझिशन चेंज होते. ओके, as the earth moves in an ellipse, its distance from the sun does not remain the same. जर सर्क्युलर जर रोटेट करत असती तर तुम्ही कधीही सनचा आणि अर्थ Sir, your voice is stopped. डिस्टन्स मेजर जर केलं असतं तर ते कॉन्स्टंट राहिलं असतं. परंतु इट इज इलिप्स, सो दॅट्स वाय okay, sorry for disturbance guys. Actually, just tell me, am I audible now? Hello? Yes, it like oval shape. Am I audible? ओके, तर आपण बघत आहोत की सनची पोझिशन चेंज होत नाही, अर्थची पोझिशन चेंज होत आहे. आणि ते पण का? किंवा अर्थ आणि सनचं डिस्टन्स हे कंटिन्युअसली चेंज होत आहे कारण ते ओव्हल शेपचं आहे किंवा इलिप्टिकल शेप्ड आहे. ओके, ओव्हल शेप म्हणण्यापेक्षा तुम्ही इलिप्टिकलच यूज करत जायचं. जेव्हा तुम्ही एक्झाम मध्ये राईट कराल तर तेव्हा इलिप्टिकलच यूज करायचा शब्द. ओके, पर फॉर अंडरस्टँडिंग ओव्हल इज ओके. Okay, so the distance from the sun does not remain the same because of the elliptical orbit. It is at minimum distance in the first week of January. Okay, जानेवारीचे सीझन आहे तर जानेवारीच्या सीझन मध्ये काय होतं, सन आणि अर्थ यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते मिनिमम होतं. तर इथे दिलं मिनिमम म्हणजे काय. ओके, सो मिनिमम डिस्टन्स इज 147 million kilometers. Okay, you can easily see in this picture that minimum distance between Earth and Sun is 147 million kilometers. Okay, so the minimum, it is at minimum distance in the first week of January. जेव्हा नवीन वर्षाचा सीझन चालू होतो. ओके, तर त्या सीझन मध्ये अर्थ आणि सन मधलं डिस्टन्स हे मिनिमम असतं. ओके, सो दिस इज कॉल्ड दी पेरिहेलियन पोझिशन ऑफ द अर्थ. याला काय म्हणतात? पृथ्वीची पेरिहेलियन पोझिशन असं म्हटलं जातं. म्हणजे when the distance between earth and the sun is minimum, this position of the earth is called as perihelion. Okay, and these positions come in first week of the January. In this position, the southern end of the axis is towards the sun. Okay guys, so now this is what I was telling you. ओके, यावेळी काय होतं,
जे काय साऊदर्न हेमिस्फिअर आहे पृथ्वीचा. ओके, आर यू एबल टू सी? हिअर इज सन, हिअर इज अर्थ, and the axis of the earth has shown tilted. Okay, so because of that you can easily see that northern hemisphere is apart from the sun and southern hemisphere is near to the sun. Okay, here is given southern hemisphere summer. Okay, here is northern hemisphere and winter. So that's why I told you at the position of perihelion, means when the distance between sun and earth is minimum, at that position in January, okay, the northern hemisphere is away from the sun and southern hemisphere is near to the sun. Okay guys, so I hope you understood this. Okay, now let's see next. Okay, the southern end of the axis is towards the sun. आपलं जे काय साऊदर्न एंड आहे ऍक्सिस ते कुठे असतं? सूर्याच्या जवळ असतं. As against this, in the first week of July, the earth is at farthest position from the sun. परंतु हेच गोष्ट जर तुम्ही आता जुलैमध्ये घेतली, आपण कुठली पोझिशन पाहिली पेरिहिलियनची? ही जून मध्ये बघितली. परंतु जर आता जुलैची पोझिशन बघितली, ओके, तर जुलैच्या पोझिशन मध्ये काय आहे? ओके, अर्थ इज ऍट फार्थेस्ट पॉइंट फ्रॉम द सन. अर्थ कुठे आहे? तर अर्थ इज ऍट फार्थेस्ट पॉइंट फ्रॉम द सन, म्हणजेच सन आणि अर्थ यांच्यातलं डिस्टन्स इट इज मॅक्सिमम. अँड हाऊ मच इट इज? 152 million kilometers. Okay, because it is elliptical orbit, and this position of the earth is called as aphelion or aphelion. The position is opposite to perihelion. Okay, perihelion means the sun and earth distance is shortest. Aphelion means sun and earth distance is maximum or farthest. So this is called perihelion position. In this position, the northern end of this axis is towards the sun. मग यावेळी काय होतं? आता बघा, या ठिकाणी टोटली अपोजिट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आता इथे. आर यू एबल टू सी दिस ग्राफ और दिस फोटो और पिक्चर? Yes, sir. Okay, okay. You can see axis is tilted shown here. Okay, earth axis is tilted here. You can easily see. And you can see the northern end of this axis of the earth is near to the sun. It is tilted towards the sun. It means distance between that north pole, or we can say north end, and sun is minimum and minimum, and the southern end of the axis of the earth is away from the sun. Okay, मग काय होईल? ऑब्विसली जे काही साऊदर्न पोल आहे, म्हणजे जे काही खालचं जे काही पोल आहे अर्थचा, तर त्या ठिकाणी काय असणार आहे? सनरेज हे लेट पोहोचणार आहे किंवा सनरेज हे कमी पोहोचणार आहे, कारण डिस्टन्स जास्त आहे. मग सनरेज कमी पोहोचल्यानं काय होईल? तेथे हिट कमी असणार आहे. हिट कमी म्हणजेच काय? विंटर सीझन. ओके, आर यू एबल टू अंडरस्टँड दिस लॉजिक? Yes, anybody among you, are you able to understand this? Yes. Yes, because the axis north, okay, this axis north end is near to sun. So what will happen now? If north axis is near to sun, then sun rays will directly hit that axis or that end. Okay, and that's why there will be the summer season in the July. आपल्याला माहिती आहे जुलै मध्ये काय असतं आपल्याकडे? We call it monsoon, but actually there is winter summer season, कारण त्या काळात ऊन खूप जास्त असतं आपल्याकडे. So this is called as summer season in the northern hemisphere, आणि त्यालाच उत्तरायण असं पण म्हटलं जातं. So you have to relate all these things. Okay, तर फर्स्ट ठिकाणी काय बघितलं आपण? पुन्हा रिपीट करूयात. ओके, पेरिहिलियन मध्ये काय होतं? डिस्टन्स हे सगळ्यात कमी असतं अर्थ आणि सन मधलं, आणि जो काय नॉर्थ एंड आहे अर्थचा किंवा नॉर्दर्न हेमिस्फिअर आहे, इट इज अवे फ्रॉम दी सन. इट इज अवे फ्रॉम द सन, दॅट्स वाय सन रेज विल रीच व्हेरी लेट, और वी कॅन से व्हेरी लेस. ओके, सन रेज कमी पडतील किंवा टिल्टेड पोझिशनला सनरेज असतील त्या ठिकाणी, कारण अर्थ त्या ठिकाणी टिल्टेड आहे. त्यामुळे काय होतं? या सीझन मध्ये किंवा या पिरियड मध्ये, जानेवारीच्या पिरियड मध्ये नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये विंटर असतं, आणि you can easily see southern end is near to sun, so it is directly exposed to sun,
and sun is near also. That's why there will be heat. So in the southern hemisphere, there will be summer. So you can see when there is a winter in northern hemisphere, there is summer in southern hemisphere. जेव्हा नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये विंटर असेल किंवा हिवाळा असेल त्यावेळी साऊदर्न हेमिस्फिअर मध्ये उन्हाळा किंवा समर असतो. सो धिस इज इन पेरिहिलियन, म्हणजे जेव्हा डिस्टन्स हे मिनिमम असतं. आणि द अपोजिट सिच्युएशन कम्स वेन द डिस्टन्स इज मॅक्सिमम, इट इज 152 मिलियन किलोमीटर्स. त्यावेळी काय होतं, त्यावेळी नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये समर सीझन असतो आणि साऊदर्न हेमिस्फिअर मध्ये विंटर सीझन असतो. बिकॉज व्हाय विंटर इज देअर? Can anybody explain me? Yes, anybody among you? Why at the position of aphelion there is southern winter season in southern hemisphere? Can anybody tell me? Explain me in short, if you have understood. Based upon the information that I have just provided to you, is it possible for you right now? Okay, no issues. जर लक्षात आलेलं नसेल तर we can take once again. Okay. Okay, so we have seen this is called as aphelion position. In this position, the northern end of the axis is towards the sun. Northern end of the axis is towards sun. What does it means? It means northern end is near to the sun. And if it is near to sun, then what will happen? There will be obviously, logically, summer season. Okay, why? Because if that end is near to sun, the sun rays will directly fall on that. Okay, so that's why in the northern hemisphere there will be summer season. Okay, aphelion and perihelion position. Okay. Okay, with the help of figure 8.1, okay, इथे 8.1 figure आहे. Okay, which shows the position of earth in relation to the sun, you can guess which season prevails in which hemisphere. आता ह्या पोझिशन वरून तुमच्या पण एक गोष्ट लक्षात आली असेल की कोणत्या सीझन मध्ये, सॉरी कोणत्या काळामध्ये किंवा कोणत्या मंथ मध्ये कोणत्या हेमिस्फिअर मध्ये कोणता सीझन असेल. ओके. Yes. Okay. Seasons occur due to the revolution of the earth as well as due to tilt of its axis of the rotation. म्हणजे सीझनचे दोन सीझन येण्यामागे पण दोन कारण आहे किंवा दोन फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे. कोणते? सेम टू फॅक्टर्स, रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ अँड इट्स टिल्ट ऑफ द ऍक्सिस. ओके, त्याचा ऍक्सिस जो टिल्ट झालेला आहे तो. ओके गाईज, तर गाईज ही जी काही 8.1 फिगर आहे आणि 8.2 फिगर आहे. ओके, so basically these are similar. Okay, you can just analogy, you can see the analogy. तुम्ही त्यांची analogy बघू शकता. आता ही जी पोझिशन आहे, ओके, पेरिहिलियनची पोझिशन. ओके, तर ह्या 8.1 फिगर मध्ये, ओके, 8.1 ही फिगर आहे. ही जी पोझिशन आहे, ओके, ही पोझिशन आहे पेरिहिलियन पोझिशन आणि ही जी पोझिशन आहे ही आहे अफेलियन पोझिशन. ओके, you can easily see here in the perihelion position here also. Okay, here is somewhat simple to understand. Okay, you can see here south end of the axis is tilted towards the sun. Are you able to understand this? South end of the axis is tilted towards the sun. This is southern hemisphere and this is tilted towards the sun. So what will happen? There is the exposure to the sun rays directly. That's why there will be which season? Can anybody tell me? Sir, can you repeat the question? Yes, sure. Are you able to see this position of the sun and earth? Yes. Okay, so in this position you can see the axis of the earth. Can you see the axis of the earth, which is tilted one? Yes. Okay, that is tilted one. So in this position, the southern axis, okay, or southern hemisphere is tilted towards the sun. Okay, तुम्ही बघू शकता
जे काही साऊदर्न हेमिस्फिअर आहे तो सनच्या जास्त जवळ आहे. ओके, इफ यू कम्पेअर इट टू द नॉर्दर्न हेमिस्फिअर. आर यू एबल टू अंडरस्टँड दिस? Yes, Mansi or anybody? Am I audible? Hello? Sir, in middle your voice is Okay, voice is breaking. Is it okay now? yes. Okay, so I was just telling you that you can easily see here southern hemisphere. Okay, SP means south pole. Okay, south pole or the southern hemisphere is tilted towards the sun. Are you able to understand this from the figure? Yes. Okay, it means it is tilted to a sun, means it is near to sun than northern hemisphere. Okay, it is obvious. हे जरासं तिरकं आहे आणि तिरकं झाल्यामुळे काय झालेलं आहे, पृथ्वीचा जो साऊदर्न हेमिस्फिअर आहे तो सनला थोडासा जवळ आलेला आहे. इट इज टिल्टेड. आणि नॉर्दर्न हेमिस्फिअर इज tilted apart from the sun or the away from the sun. Do you understood this? Yes. Yes, Mansi? Okay, okay. So what will happen now? आता जर साऊथ पोल किंवा साऊदर्न हेमिस्फिअर हा सनच्या जवळ आहे, सो व्हॉट विल हॅपन? द हीट फ्रॉम द सन, okay, will be more at south pole or the southern hemisphere. So do you understand this? Yes, sir. Because it is near to the sun. And what will happen at northern hemisphere? It is away from sun. That's why heat from the sun will reach less. Okay, ती कमी पोहोचेल नॉर्दर्न हेमिस्फिअर कडे, because it is tilted away from the sun. Understood? Yes. Okay, okay. So this means साऊथ पोल किंवा साऊदर्न हेमिस्फिअर मध्ये समर असेल, कारण समर मध्ये हीट जास्त असते. येस और नॉट? हॅलो? Yes. ओके ओके. तर त्यामुळे हा जे काही पेरिहिलियम पोझिशन बघत आहोत आपण, ही ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. दिस इज द पेरिहिलियम पोझिशन ऑफ द अर्थ. And in perihelion position, south pole is tilted towards the sun and north pole is tilted away from the sun. That's why in the southern hemisphere there is summer, and in northern hemisphere there is winter. Means त्या ठिकाणी सूर्यकिरण कमी पोहोचतात, heat from the sun reaches very less there. Okay, and that's why heat is less, means there is thandi. Okay, there is hiwala. Understood? There is winter in the Marathi. Okay, आता माझ्यामध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की या ठिकाणी हिवाळा आणि उन्हाळा का आहे, समर अँड विंटर सॉलिस्टाइस, सॉरी, विंटर सॉलिस्टाइस का आहे. ओके, सो डू यू अंडरस्टूड दिस? Yes. Okay, okay. And now we will move for the summer solstice now directly. Okay, are you able to see this figure now? Summer solstice. Yes, sir. Tell me, you have class next class after 8 p.m. No, sir. Okay, I will take 5 minutes more. Is it okay? Okay, sir. Okay, okay. Now see the position at एपेहेलियन. आपण आता मगाशी कोणती पोझिशन पाहिली? पेरिहिलियन. ओके, आता ही एपेहेलियन पोझिशन बघणार आहोत. आता यावेळी काय आहे, कॅन एनीबडी टेल मी व्हॉट इज द पोझिशन ऑफ द नॉर्थ पोल अँड साऊथ पोल at this position? It is 21st June. Okay, you can easily see axis is same, it is tilted one, right? Are you able to see that axis is tilted? Yes. Okay, okay. Now you can see at which side it is tilted. North pole is tilted towards the sun or south pole is tilted? Which pole is tilted towards the sun? Can anybody tell me?
Yes, Mansi, or anybody else? You can see North Pole is tilted towards the sun. Am I right? Am I audible? Yes. ओके तर ही गोष्ट लक्षात आली की तुमच्या एक गोष्ट मला सांगा तुम्ही कारण क्लिअर झाल्याशिवाय काही उपयोग नाही. ओके, नॉर्थ पोल या ठिकाणी सनकडे टिल्ट झालेला लक्षात येतोय का तुमच्या, म्हणजे झुकलेला आहे, तिरपा झालेला आहे की नाही? Yes. Yes. आणि साऊथ पोल इज अवे फ्रॉम दी सन. यू कॅन इझिली सी साऊथ पोल SP is away from the sun. It is somewhat away from the sun. It is tilted away from the sun. So now what will happen? Can anybody tell me? Just Mansi, can you tell me what will happen? Where will be summer and where will be winter season now? Can you explain? If no, just tell no. Okay, so that I can understand that you are able to hear me or not. Can you tell me that in which hemisphere there will be which season? Okay, in which hemisphere what will the season? Can you tell me? Yes, sir. Yes, please. Tell me which season will be in northern hemisphere. In northern hemisphere, there will be summer solstice. Yes. It is given also. You can see. It means there is a summer solstice. Why there is summer? Can you tell me what is the reason? Because the sun rays is there closer Yes. to that north pole. Yes. It means that now northern hemisphere is near to sun. You can easily say. Okay, in simple words. Okay, northern hemisphere is near to sun. आता बघा तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल आता. ओके, आणि साऊथ हेमिस्फिअरला काय असेल? विंटर सीझन असेल. आता एक गोष्ट लक्षात आली असेल, आपल्याकडे उन्हाळा एकदा येतो आणि हिवाळा एकदा येतो. ओके, बरोबर ना? एम आय राईट? Yes. ओके, मग तुम्ही इथं पेरिहिलियनची जी पोझिशन पाहिली, इथे आपण कोणत्या पोलवर राहतो किंवा कोणत्या हेमिस्फिअर मध्ये राहतो? आपण राहतो नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये. ओके, त्यामुळे काय होतं 22 डिसेंबरला आपल्याकडे काय असते? हिवाळा असतो, बरोबर? ओके, मागील मंथ मध्ये आपल्याकडे हिवाळा होता डिसेंबर मध्ये. ओके, तर जेव्हा आपल्याकडे हिवाळा असतो तेव्हा अर्थची पोझिशन ही पेरिहिलियन पोझिशन असते, आणि ज्यावेळी आपल्याकडे उन्हाळा असतो तेव्हा अर्थची पोझिशन ही अपहेलियन असते. सो यू हॅव टू रिमेंबर दिस थिंग. ओके, you have to remember this thing. And today tomorrow we will see about this position. Okay, 21st March and 23rd September. Okay, autumnal equinox. Okay guys, Yes, sir. am I audible? आता आपण काय बघितलं? हे विंटर सॉलिस्टाइस बघितलं, म्हणजेच विंटर सीझन केव्हा येतो, कोणत्या हेमिस्फिअर मध्ये, आणि समर सॉलिस्टाइस आपण ह्या दोन्ही पण बघितले. तर आपण उद्या काय बघूयात किंवा पुढच्या लेक्चर मध्ये आपण बघूयात की स्प्रिंग इक्विनॉक्स म्हणजे काय आणि ऑटमनल इक्विनॉक्स म्हणजे काय. ह्या दोन पोझिशन बघायच्या राहिल्या आपल्याला, बरोबर का? हो सर. ह्या दोन पोझिशन आपल्याला बघायच्या. तर तुम्ही काय करा, हा टॉपिक एकदा रीड करा. हा टॉपिक रीड केल्यानंतर ह्या ज्या दोन फिगर दिलेल्या आहेत, ह्या दोन फिगरशी तुम्ही रिलेट करायचं ट्राय करा. वरची इन्फॉर्मेशन वाचा, लगेच खाली बघा की ती इन्फॉर्मेशन कोणत्या फिगर विषयी दिलेली आहे, आणि यू ट्राय टू अंडरस्टँड. ओके, व्हाय पेरिहिलियन and aphelion is very important. Okay, and how seasons occur on the earth. Okay, the remaining topic we will complete in the next lecture. Okay. Yes, sir. ओके, आजचा टॉपिक जरासा डिफिकल्ट गेलेला असेल, बिकॉज ऍट युअर स्टेज इट इज व्हेरी डिफिकल्ट टू इमॅजिन सम थिंग्स. ओके, काही गोष्टी इमॅजिन करणं तुमच्यासाठी थोडं डिफिकल्ट असतात. आपला जर समोरासमोर क्लास असता तर मी काय केलं असतं, तुम्हाला समोर एखादी अर्थची एखादी जो काही स्पिअर आहे आपण तो बघितला असता आणि थोडासा एक्सप्लेन करून बघितला असता. ओके, इथे ऑनलाईन टीचिंग मध्ये थोडासा प्रॉब्लेम येत आहे.
So this is for you. You have to read the topic thoroughly, okay, and try to relate it with the figures. And yes, it is difficult. I know it is difficult. Yeah. You are telling me it's okay because it is very difficult for me also to switch from Google Meet again to PDF and from PDF to Google Meet. Okay, so your feedback is very important. Okay, study the topic. Okay, read that topic and try to relate with that information. Okay, with the figures. त्या फिगर विषयी रिलेट करण्याचा प्रयत्न करा. ओके, कारण यापेक्षा जास्त सुटसुटीत आणि सोपं मला नाही वाटत तुम्हाला दुसरं कोणी सांगू शकेल. ओके, आता कसं आहे, ज्याची त्याची थोडीशी कॅपॅसिटी आहे, तुम्हाला थोडासा प्रयत्न करावाच लागेल. ओके, थँक्यू. यू स्टील अंडरस्टूड. तुम्ही कॉल करू शकता, नुसतं पाठांतर करून तुम्ही आन्सर लिहू शकता. परंतु जर अंडरस्टँडिंग जर तुम्हाला झालं तर तुम्ही पाठ न करता लिहू शकता. ओके, तुम्हाला कसंही फिरवून क्वेश्चन विचारला एक्झाम मध्ये, काहीतरी रोटेट करून जरी क्वेश्चन, पण तुम्हाला असेल की इथे विंटर सीझनच काय आहे, तर तुम्हाला लिहिण्यासाठी कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, सो गुड बाय. ओके, रीड इट अँड ट्राय टू रिलेट इट टू दी that figure. Okay, so goodbye. Bye, sir. Okay, Bye, sir. you can, Bye, sir. oh, bye. Bye, sir. Thank you, sir. Bye, sir. Oh, okay. Right.